एकंदरीत सिडकोला अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं की मुजोरी आली आहे, माज आलेला आहे. आमचा जो प्रभाग आहे, खारघर असो, तळोजा असो, कामोठे असो, कळंबोली असो, हे जे सर्व परिसर आहेत सिडकोने विकसित केलेले नोड आहेत. 2015-2016 सालापासून ह्या सालांपासून पाण्याचा याचा विषय प्रलंबित आहे आणि प्रलंबित विषयाला सिडको खूप नीट लक्ष देत नाही, असंवेदनशील आहे. कित्येक लेटर गेलेले आहेत, कित्येक रिड्रेसल फ्रॉम ऑनलाईन गेलेले आहेत, लोक येऊन भेटून गेले आहेत, सोसायटी एकत्र येऊन भेटून गेलेले आहेत, पण हा विषय तिढा अजून सुटला गेला नाही आहे. सिडकोकडे कुठे इच्छाशक्ती नाही आहे की हा विषय लवकरात लवकर सोडवण्याचा. याचं एक ज्वलंत उदाहरण आता आम्ही जानेवारीमध्ये पण एक आंदोलन केलं होतं. त्यामुळे त्याने सांगितलं ते कोविडच्या काळ आहे, तुम्ही प्लीज आम्हाला 3 ते 4 महिने द्या, त्याच्या पश्चात आम्ही याच्यावरती निर्णय किंवा निष्कर्ष काढू. आज आम्ही जेव्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि आम्हाला सांगितलं की आम्हाला तुमच्या MDशी बोलले, कारण का लास्ट टाईम तुम्ही आम्हाला दिलं होतं आम्ही ऐकलं. MD साहेब आम्हाला भेटायला तयार नाहीत. आमचा एवढा मोठा मॉब आला, आम्ही फक्त एवढे विषय काढले की MD नसतील, जॉईंट MDना खाली बोला, 5 मिनिटं त्यांना संबोधित करू दे. काय विषय आम्हाला समजून सगळ्या लोकांना आम्हीच नेहमी भेटत असतो, पुढे काय तेही त्यांना करण्याची तसदी नाही आहे. एकंदरीत सिडकोला अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं की मुजोरी आली आहे, माज आलेला आहे. आणि मी आपल्या माध्यमांमार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सर्व एक सिग्नेचर कॅम्पेन करणार आहोत, सर्व रहिवासी सिग्नेचर कॅम्पेन करणार की सिडको MD को हटाओ. संजय मुखर्जी हे व्यक्तिशः अत्यंत गर्विष्ठ आहेत, सरकारी ऑफिसर आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, ही हॅज टू बी विथ द पीपल, लोकांबरोबर असलं पाहिजे, लोकांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत. असं जर गर्विष्ठपणा राहिलं तर लोक पण उद्रेक करतील. आम्ही सिग्नेचर कॅम्पेन करून एकनाथ शिंदे साहेबांकडे हे पोचवणार आहेत की ह्या माणसाची त्वरित बदली करावी. कारण का पाण्याचा आहेच विषय, रस्ते खराब आहेत, प्लॉट्स जेवढे प्लॉट्स आहेत ते विकसित करायला पाहिजे होते. कुठे जॉगर्स पार्क, नाना पार्क म्हणा किंवा काय अजून काही विषय आहेत ते करायला पाहिजेत. काही डेव्हलप तिकडे फक्त आणि फक्त डेब्रिज पडलं जातं. आजची मूळ मागणी काय तुमची? आजची मूळ मागणी आहे की पाण्याचा जो शॉर्टफॉल आहे सिडकोने तो लवकरात लवकर भरून काढावा. शॉर्टफॉल जो आहे मग कुठून NMMCची घेऊन किंवा आम्हाला तुम्ही आम्हाला भरू शकत नाही, देऊ शकत नाही पाणी, तर टँकरनी तुम्ही द्यायचं आहे, फ्री द्यायचं आहे आम्हाला. आम्ही टँकरनी पैसे भरून घ्यायचं नाही. किती दिवस झाले तुम्ही टँकरने पाणी यूज करता? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी सोसायटीमध्ये जे राहतो ते सेक्टर 35 हाईड पार्कमध्ये राहतो. मार्चपासून ते आत्ता जून-जुलैपर्यंत आम्ही जवळपास 16 लाखाचे टँकर घेतलेले आहेत आणि फक्त सेक्टर 35 आणि 34 हे दोन्ही मिळून आम्ही जेव्हा सगळ्या सोसायटीनं संपर्क साधला 1.5 करोडचे. माय नेम इज़ इम्तियाज़ शेख. हिंदी. मैं खारघर में सेक्टर 35 में रहता हूँ, हाइड पार्क में. हमारी आज की यही मांगनी है कि सिडको ने आज के बाद हमको टैंकर जो है वो फ्री में देना चाहिए अगर वो हमको पानी नहीं सप्लाई करते तो. क्योंकि पिछले 3 साल से हम ये लड़ाई लड़ रहे हैं और सिडको से डिमांड कर रहे हैं टू गिव अस द वाटर सप्लाई व्हाट वी आर सपोज टू गेट. 750 लीटर्स पर फ्लैट पर डे उनका हमारे हर सोसाइटी के साथ में ये कॉन्ट्रैक्ट है, जो हर सोसाइटी को 30 to 40% कम पानी आ रहा है. तो एटलीस्ट जो हमारे साथ में उनका एग्रीमेंट है उस एग्रीमेंट के हिसाब से जो भी शॉर्टफॉल हो रहा है उतना टैंकर का जो हमारा खर्चा होता है वो तो एटलीस्ट फ्री करो. और वो भी अगर आप फ्री नहीं करते हो तो आप हमको एक टाइम तो बताइए. पिछली बार भी जब हमने आंदोलन का बोला था तभी भी हमने उसको स्टॉप किया, उनकी रिक्वेस्ट की पर पुलिस की रिक्वेस्ट की थी तो. और आज 2 महीना बोल के 5 महीना हो गया है और ऑलमोस्ट 30-35 सेक्टर जो हमने डेटा किया है कलेक्ट, 1.5 से 2 करोड़ रुपए के लोगों ने सिर्फ टैंकर खरीदे हैं. तो ये कब तक ऐसा चलेगा? जब सिडको के पास में पानी अगर नहीं है तो CC, OC ये सब क्यों दे रहे हैं? स्टॉप करो ना इमीडिएटली, आप सारे CC OC बंद करो और हमको टैंकर फ्री में दो.
आपका कहना नहीं माना सिडको ने, तो आप क्या इसके ऊपर क्या? नहीं, हम फिर से आएंगे। अभी हम लोग को यही ऑप्शन यही बचा है, क्योंकि एमडी साहब को हम लोग ने पिछले 6 महीने से हम बोल रहे हैं कि हमको एक मीटिंग चाहिए, हमको 1-on-1, बिकॉज आपके नीचे के जितने अधिकारी हैं उनसे हमारी पिछले 2-3 साल में 30 to 35 मीटिंग्स हो चुकी है, बट देर इज़ नो सोल्यूशन फॉर दैट एंड एमडी सर इज़ नॉट रेडी टू मीट विथ अस. सो व्हेन ही इज़ अ गवर्नमेंट ही इज सपोज टू मीट. व्हाई इज़ ही नॉट मीटिंग? वी आर नॉट आस्किंग फॉर सम पर्सनल मीटिंग. हमारा जो मेन हमारा पानी का जो विषय है हमको उसी पे बात करना है, और अगर उनके लिए उसके लिए भी बात करने के लिए जब टाइम नहीं है तो इट्स बेटर दैट ही शुड नॉट बी देयर ऑन दैट पोस्ट. और हम एक सिग्नेचर कैंपेन भी अभी रन करने वाले हैं, जिसमें हम मैक्सिमम लोगों का, हमारे एरिया में कम से कम 150-200 सोसाइटी है, कि हम डिमांड करेंगे अभी एकनाथ शिंदे साहब से कि इनको यहाँ से पोस्ट से हटाइए और ऐसे किसी बंदे को बिठाइए कि जो पोस्ट पे बैठ के लोगों की मदद कर सके, और अगर वो मदद नहीं कर सकते तो ही शुड नॉट सिट ऑन द पोस्ट. सर आपका नाम? मेरा नाम इम्तियाज शेख है. थैंक यू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.